मार्गशीर्ष महिन्याला महालक्ष्मी आईचे उत्सवाला, मार्गशीर्ष महिन्याला महालक्ष्मी आईचे उत्सवाला, गाव सारा जमतोय आईचे दर्शनाला, महालक्ष्मी आईचे दर्शनाला, महालक्ष्मी आईचे दर्शनाला. तर मंडळी नमस्कार नमस्कार नमस्कार, मी अमोल स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोकणवारी. तर मंडळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे या ब्लॉगमधून मार्गशीर्ष उत्सवाची मजा सारी. तर मंडळी 2000 सालापासून आमच्या भाटलेवाडीत असणाऱ्या महालक्ष्मी मंदिरात मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी मार्गशीर्ष उत्सव संपन्न केला जातो. अतिशय थाटामाटामध्ये हा उत्सव गेली 25 वर्षे चालू आहे. तर हा उत्सव करत असताना मित्रांनो उत्सवाची पूर्वतयारी असते. तर आदल्या दिवशी संपूर्ण उत्सवाची पूर्वतयारी केली जाते. त्यासाठी मंडळाचे सर्व कार्यकर्ते, महिला भगिनी असतील, सर्व तरुण मित्रमंडळी एकत्र येतात आणि या उत्सवाची संपूर्ण तयारी होते. म्हणजे काय, गावकी असते, मंडप घालणे किंवा उत्सवासाठी लागणारं साहित्य गोळा करणे, त्यानंतर महाप्रसादासाठी लागणारी भाजी असेल किंवा कडधान्य असतील ते सगळं साहित्य घेऊन येणे, ही सगळी कामं आदल्या दिवशी केली जातात. आणि दुसऱ्या दिवशी असतो शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मीचा मार्गशीर्ष उत्सव. तर मंडळी या ब्लॉगमधून या वर्षीचा 26वा मार्गशीर्ष उत्सव कसा संपन्न होतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्यासाठी आता आपण निघालो आहे आपल्या वाडीत महालक्ष्मी मंदिरात. तर चला जाऊया आणि संपूर्ण उत्सवाचा कार्यक्रम या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्ही पण बघा. चला निघालो आता घरून मंदिरात जायला. उत्सवाबद्दल सांगायचं झालं तर कार्यक्रम सकाळी अभिषेक असतो देवीचा, आणि त्यानंतर देवीची आरती होते, आणि त्यानंतर 12 ते 3 महाप्रसाद असतो. सायंकाळी फनी गेम्स असतात, आणि त्यानंतर संध्याकाळी पुन्हा आरती असते, भजन असतं, आणि त्यानंतर रात्री गरबा असतो. आणि मनोरंजन म्हणून गेल्या वर्षी 25वं वर्ष होतं, गोळवलीकरांचं जबरदस्त नमन झालं. यावर्षी आपण वाडीतील हौशी कलाकारांचे रेकॉर्ड डान्स ठेवलेले आहेत. तर असं सगळं कार्यक्रमाचं नियोजन आहे. तर चला जाऊया आणि उत्सव कसा होतोय बघूया. इकडे आपण पोचलोय मंदिराकडे. इकडे बघताय रस्त्याच्या दुतर्फा विद्युत रोषणाई केलेली आहे, आणि त्यानंतर झेंडे वगैरे लावलेले आहेत. मागच्या काही उत्सवातील ज्या आठवणी आहेत त्या इकडे बघा तुम्ही, फोटो वगैरे काढलेले आहेत छानपैकी. इकडे ह्या सगळ्या मागील उत्सवांच्या आठवणी आहेत इकडे. आणि इकडे बघताय हे आमचं मंदिर, जबरदस्त उत्सवाची तयारी झालेली आहे. आणि इकडे बघताय कार्यक्रम बघा काय काय आहेत. चला मंडळी जाऊया मंदिरात जाऊया. तर मंडळी भटजी काका पण आलेले आहेत, आपले शेखर काका जोशी. इकडे बघताय अभिषेकाची संपूर्ण तयारी चाललेली आहे. आणि इकडे आपले यजमान यंदाचे बघा, अमोल वाळवे यंदा यजमान आहेत. इकडे आता देवीला साडी नेसवली जाईल, आणि त्यानंतर पूजा वगैरे होऊन मग आरती असेल. आणि इकडे आमचे मुंबईकर आलेले आहेत, मुंबईकर हार करतायत हे बघा. नमस्कार नमस्कार. मंडळी उत्सवाला सुरुवात करण्याआधी होळीवरती नारळ दिला जातो सालाबादप्रमाणे. तर आता इथे नारळ देण्याची प्रक्रिया कार्यक्रम केला जाईल. यंदा देवीचा अभिषेक आणि यजमान आहेत अमोल वाल्वे, हे सगळे आमचे मित्रमंडळी, महालक्ष्मी मित्रमंडळाचे कार्यकर्ते.
गणपतये नमः इष्टदेवताभ्यो नमः गुरुदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः शक्तिप्रदाभ्यो नमः उमामहेश्वराभ्यो नमः कालकालभैरवाभ्यो नमः मातापितृभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः एतत्प्रधान देवताभ्यो नमः अभिनमस्तु। मंडळी भटजी काका आलेले आहेत आणि अभिषेकाला सुरुवात झाली आहे। इकडे बघा महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे। यावर्षीचा महाप्रसाद हा टेबल खुर्चीवरती बसून सर्वांना दिला जाणार आहे आणि हा जो महाप्रसाद आहे हे आमचं महिला मंडळ आहे। गेली 25 वर्ष ते हा महाप्रसाद बनवत आहेत आणि हे 26वे वर्ष आहे आणि सर्वांचा सहकार्य, सर्वांचा हातभार आणि सर्वांचं श्रमदान या उत्सवासाठी महत्त्वाचं ठरतं। आणि आता थोडा अभिषेक झाला की आरती होईल आणि मग त्यानंतर महाप्रसाद असेल। संपूर्ण कार्यक्रम तुम्हाला दाखवणार, पूर्ण ब्लॉग बघा आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि कमेंट देखील करा। महालक्ष्मी मित्र मंडळ मार्गून मागच्यावेळी गेली 26 वर्ष सुंदर हा मार्गशीर्ष उत्सव महालक्ष्मी मंदिरमध्ये साजरा करत आहोत। सर्व भाविकांचे मनापासून आभार। आपल्या सर्व ज्यांना फक्त विचार करायला आणि फक्त महाप्रसाद वितरण पण घ्यावे, महाप्रसाद वितरण पण घ्यायला आम्हाला विनंती आहे। महालक्ष्मी मित्र मंडळ वाटल्यावरी गेली 26 वर्ष स्थानिक मंडळ, महिला मंडळ यांच्या सहकार्यामुळे हा आणि आपण सर्वांच्या सहकार्यामुळे मंडळी सालाबाद प्रमाणे महालक्ष्मी उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय आणि या उत्सवानिमित्त गावातील अनेक ग्रामस्थांनी, भक्त मंडळींनी ते महालक्ष्मीच्या प्रसादाचा लाभ घेतलेला आहे आणि आता वाजत आलेले आहेत 3 वाजत आलेले आहेत। 12 ते 3 असा टायमिंग होता आणि आता सर्वांना जेवण दिल्यानंतर मंडळाचे कार्यकर्ते आता हळूहळू जेवायला बसत आहेत। म्हणजे हे बघा, हे सगळे आमच्या मंडळाचे कार्यकर्ते आहेत इकडे आणि काही जण वाढत आहेत आणि या उत्सवानिमित्त दरवर्षी आमच्याकडे पाटील, आमचे मित्र येतात
पाटील यंदाचं तुम्हाला काय वाटलं आमच्या उत्सवाबाबत? नमस्कार. यंदाचं सांगायचं तर 26 वर्ष गेल्या वर्षी तुमचं 25 वर्ष साजरं केलं आणि अतिशय सुंदर वर्ष तुम्ही साजरं केलं. तर एक नंबर जिल्ह्यामध्ये जे नमन होतं ते सुद्धा तुम्ही गेल्या वर्षी थोडं गोळवली गावचं. आणि ह्या वेळेचा थोडा बदल झाला या मंडळाचा, म्हणजे एक आपण म्हणतो स्टेटसप्रमाणे आपण थोडी सुधारणा करतो, त्याप्रमाणे यंदा थोडी मॅनेजमेंट चेंज झाली मस्तपैकी. एक मंडप ह्या ठिकाणी जो आपण महाप्रसादाचा लाभ घेतो त्या देवीच्या मंडपामध्ये बसून यावेळेला या मंडळाने एक खुर्च्या टेबल ह्याचा इथे एक खरोखर चांगला आपल्यासाठी भक्तांसाठी एक सोय केली. काय कारण लहान थोर आणि महिला वर्ग म्हणजे वयोवृद्ध जी लोक असतात त्यांना खाली बसायला जमत नाही. हा एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या मंडळाने यावर्षी टेबल आणि खुर्च्या आणि एक मोठा प्रशस्त असा मंडप घालून त्या ठिकाणी महाभोजन या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजनाचं मस्तपैकी सुंदर असं नियोजन केलं. मी आत्ताच महाप्रसादाचा लाभ घेतला. आता स्वयंसेवक सगळे जेवायचे आहेत, त्यांनासुद्धा मी आता वाढायचं मी सुद्धा काम करणार आहे. मी दरवर्षी इथे येतो आणि अमोलचं आणि इतर सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मला या ठिकाणी निमंत्रण असतं. हा उत्सवाचे आमच्या तू पाहिजे आम्हाला. आणि यंदासुद्धा 26 वर्ष त्यांचं खूप चांगल्या रीतीने संपन्न होत आहे. माझ्या पुन्हा एकदा या मंडळाला महालक्ष्मी मंडळ भाटलेवाडी मालगुण यांना खूप खूप शुभेच्छा असतील की अशाच प्रकारे तुमच्याकडची एकोपी राहून आपला उत्सव दरवर्षी असाच साजरा होऊन दे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर मंडळी, आपला महाप्रसाद आता संपत आलेला आहे. 3:30 वाजत आलेत आणि हे आपल्या महाप्रसादासाठी जो प्रसाद बनवला गेला ना, हे इकडचं स्वयंपाकघर आपल्या कोकणातलं एकदम कोकणी पद्धतीचं बघा कशा चुली मांडलेल्या आहेत. आणि सगळ्या महिला मंडळाची महत्त्वपूर्ण कामगिरी इथं म्हणावी लागेल, कारण त्यांच्या सर्वांच्या सहकार्यातून आणि परिश्रमातून हा महाप्रसाद तयार केला जातो. आणि आता सगळ्या महिला इथे जेवण आटपलं. मी तिकडे जेवायला गेल्यात, दाखवतो तुम्हाला. बाबा मला पण पुष्कर काळे यांच्याकडून सुद्धा 101 रुपये स्पीच झालेले मंडळाचा आभार आहे. पुष्कर राणे.
मंडळी, यंदा 2025मध्ये 26वा मार्गशीर्ष उत्सव अतिशय थाटामाटात सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या मार्गदर्शनातून आणि सर्वांच्या नवीन संकल्पनेतून संपन्न झाला. आणि बरेच जणांनी चांगल्या प्रकारच्या प्रतिक्रिया देखील प्रत्यक्षरित्या दिलेल्या आहेत की यंदा चांगल्या पद्धतीने तुम्ही नियोजन केलं आहे, संपूर्ण कार्यक्रम देखील आणि महाप्रसाद वगैरे सर्व. तर असा यावर्षीचा मार्गशीर्ष उत्सव संपन्न झालेला आहे. तर जेवढं शक्य होतं तेवढं तुम्हाला मी दाखवलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.